हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनपरिक्षेत्र असल्याने वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचं सातत्याने मोठं नुकसान केलं जातं। मोठा खर्च करून लागवड केलेल्या पिकांचं वन्य प्राणी हैदोस घालून नुकसान करत असल्याने हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता संकटात सापडलेला आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी रब्बी हंगामात 1,18,723 हेक्टर क्षेत्रावर हरभरा तर 15,384 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे। हिंगोली जिल्ह्यातील गहू, हरभरा, तूर ही पिके देखील आता चांगलीच बहरली आहेत। आताच उगवलेले हरभरा, गहू पिके रोही, माकडं, हरणाचे कळप उद्ध्वस्त करत असल्याने शेतकऱ्यांना दिवसाबरोबर रात्र देखील पिकांचं संरक्षण करण्यासाठी जागून काढावी लागते। डुकरं येतं, रोही येतं, हरणं येतं, वानेरं येतं, माकडं येतं। हे अशी लुस्कान जर करत असतील, आमची आता लाख लाख रुपयाची लुस्कान व्हायला लागली आणि दोन हजार रुपये फक्त द्यायला लागलेत म्हणल्यावर कसं व्हावं? रात्रंदिवस आम्ही इथं जागली करायलो। हिंगोलीच्या गोरेगाव, सेनगाव परिसरात अनेक वेळा वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांवर हल्ले केलेत। यामुळे अनेक शेतकरी जखमी देखील झालेत। वन्य प्राण्यामुळे यांच्या पिकांचे झालेले नुकसान, यामुळे अनेक वेळा शेतकरी वन विभागाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली। पराठीचं नुकसान केलं। आता तूर बिन नंबर 1 ची तूर होती, आलेली समजा आता भरली होती तूर, ती बिन खायलेत। दररोज येण लागायले। आता 8 दिवस झाले आमच्या एका माणसाला डुकरान धडक दिली, त्याचं तंगडं मोडलं। काय करता? 50 हजाराचं खाऊन जातात रोही, त्याच्या बाद ती 2,000चा चेक आम्हाला देते वन्य प्राण्यावर। त्याने द्यायचं ते सगळं धरून न्यावं त्याचं त्याने। आमची एवढीच मागणी आहे सरकारकडे। एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं नेहमी सांगत असते, मात्र दुसरीकडे शेतकरी दिवस रात्र एक करून आपली उभी केलेली पिके वन्य प्राणी उद्ध्वस्त करत असल्याने वन विभागाबरोबर सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।